आगामी निवडणुकांसाठी कार्यकर्ते सज्ज, जिथे शक्य तिथे युती झाली पाहिजे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं वक्तव्य. मिरजचा पोलीस हवालदार बनावट नोटा प्रकरणात अटकेत. बनावट नोटा प्रकरणात हवालदार इब्रार इनामदार बडतर्फ. आरोपींनी मुंबईत बनावट नोटा कुणाला दिल्या याचा तपास सुरू. संग्राम जगताप यांच्या विरोधात मुसलमानांची तक्रार. जिहादी 100% मुसलमानच असतात, संग्राम जगतापांनी केलं होतं वक्तव्य. जगताप यांच्या अडचणी वाढल्या. आयारामांमुळे नाशकात भाजपाची नाचक्की. भाजपात आलेल्या मामा राजवडेसह इतर आरोपींना अटक. सरकारवाडा गोळीबार प्रकरणी कारवाईला वेग. संजय राऊतांच्या वक्तव्यामुळे मवियात कुरबुरी. राज ठाकरेंना काँग्रेससोबत हवी आहे. राऊतांच्या गौप्यस्फोटामुळे काँग्रेस अस्वस्थ. पवार गट खुश. आमच्याबाबत इतर कोणी बोलू नये, संजय राऊत यांना मनसेनं फटकारलं. अखेर भारतीय बनावटीचं तेजस आकाशात घेणार झेप. स्वदेशी तेजस येत्या शुक्रवारी वायुदलात. यशवंत बँकेमध्ये 112 कोटींचा गैरव्यवहार. बँक गैरव्यवहार प्रकरणी गुन्हा दाखल. शेखर चरेगावकर यांच्यासह 50 जणांवर गुन्हा नोंद. महिला मुख्यमंत्र्यांची संवेदनशीलता गेली कुठे? ममता बॅनर्जी यांचे महिला अत्याचाराबाबत बेजबाबदार वक्तव्य. पीडिता रात्री 12:30 वाजता कशी बाहेर गेली? ममता बॅनर्जी यांचा संतापजनक सवाल. अंबादास दानवे यांचा शिंदेंना चिमटा. एकनाथ शिंदेंच्या योजना डबाबंद. ठाकरे गटाचा शिंदेंवर निशाणा. शिंदेंच्या लोकप्रिय योजना बंद होणार नाहीत, योग्य वेळेस कर्जमाफी करू. शरद पवारांच्या भेटीनंतर उदय सामंत यांचं वक्तव्य. ऐन निवडणुकीआधी राजद संकटात. लालू, राबडी आणि तेजस्वी यादव यांच्यावर आरोप निश्चित. रेल्वेत नोकरीच्या बदल्यात जमिनी हडपण्याचे प्रकरण पेटलं. नागपुरात भाजपाची बैठक. स्थानिक निवडणुकांच्या तयारीसाठी भाजपाची चाचपणी. महाबोधी बुद्ध विहार वादात सोबत या. केंद्रीय राज्यमंत्री आठवले यांचे प्रकाश आंबेडकरांना आवाहन. गाझा शांतता शिखर परिषदेचं भारताला निमंत्रण. पंतप्रधानांऐवजी परराष्ट्र राज्यमंत्री गाझा शांतता शिखर परिषदेमध्ये जाणार. परराष्ट्र राज्यमंत्री कीर्तिवर्धन सिंह गाझा शांतता परिषदेला. मुसलमानांसाठी भारत ही युद्धभूमी. बाबासाहेबांचे विचार आमदार पडळकर यांनी मांडले. लातूर पोलीस करतायत तरी काय? सरकारी नोकरीचं आमिष दाखवून 8 व्यक्तींना सुमारे 50 लाखांचा गंडा. पी चिदंबरम यांनी इंदिरा गांधी यांची चूक दाखवली. सुवर्ण मंदिरावरील लष्करी कारवाई ही चूकच. एकनाथ शिंदेंच्या विरोधात ठाण्यात विरोधक आघाडी सक्रिय. ठाकरे गट आणि मनसे ठाण्यात एकत्रित. ठाणेकरांच्या प्रश्नांसाठी रस्त्यावर उतरून आंदोलन. सर्दी खोकल्याच्या औषधामुळे आणखी एक मृत्यू. यवतमाळ इथं 6 वर्षाच्या बालकाचा संशयास्पद मृत्यू. नांदेडच्या मुदखेड शहरामध्ये भटक्या कुत्र्यांची दहशत. भटक्या कुत्र्यांमुळे नागरिकांमध्ये दहशत. कोल्हापूरकरांचा प्रशासनाविरोधात रोष. रस्त्यांवरील खड्ड्याचा केला वाढदिवस साजरा. कोल्हापूरचं नाव झालं खड्डेपूर.